उत्पत्ती अध्याय 12 आणि 1 मध्ये देव म्हणतो, तुझ्या देशातून, तुझ्या नातेवाईकांमधून आणि तुझ्या वडिलांच्या घरातून निघून जा आणि मी तुला दाखवीन त्या देशात तुझा. आज आपण उत्पत्तीच्या 12व्या अध्यायाबद्दल पाहणार आहोत. इथं आपल्याला एक खूप मोठा धडा शिकायचा आहे. देवाने अब्रामाला पूर्ण नकाशा, पूर्ण मॅप कधीच दाखवला नाही. देव अब्रामाला कधीच म्हणत नाही की इतक्या दिवसात तू इथे जा, मग तिथे तुला हे भेटेल ते भेटेल. नथिंग. कोणत्याही प्रकारचा प्लॅन तिथं नव्हता. देव फक्त म्हणतो जा आणि मी तुला दाखवीन. इथे आपल्याला समजतं की देव आपल्याला डेस्टिनेशन अगोदर दाखवत नाही. तो फक्त आपल्याला एक डायरेक्शन देत असतो. आपल्याला पुष्कळ वेळा पूर्ण भविष्य जाणून घ्यायचं असतं. देवा पुढे काय होणार, माझे पैसे केव्हा वाढतील, माझी मिनिस्ट्री कधी वाढेल, माझं जीवन कधी बदलेल. पण देव कधी म्हणतो सगळे समजून घेण्याची वाट पाहू नको, माझ्यावर विश्वास ठेव आणि पहिले पाऊल उचल. अब्रामाला पूर्ण माहिती नव्हती, पण त्याने चालायला सुरुवात केली. देवाने अब्रामाला 3 गोष्टी सोडायला सांगितल्या. तुझे देश, तुझे नातेवाईक आणि तुझे वडिलांचे घर. ही फक्त एका प्रकारची जिओग्राफिकल मुवमेंट नव्हती. यामध्ये देवाने त्याला एक कम्फर्ट झोन सोडण्याचा संदेश दिला होता. पुष्कळ वेळा देव आपल्याला पुढे नेण्यासाठी आपल्यामधल्या ज्या काही जुन्या गोष्टी असतात त्यांना तो वेगळं करतो. उदाहरणार्थ काही लोक म्हणतात मी देवासाठी काम करणार, पण ते लोक जुन्या सवयी सोडत नाही. मी नवीन जीवन जगणार, पण जुनी जी काही संगत आहे तिला ते सोडत नाही. आपली इच्छा असते की देवाने माझा वापर करावा, पण आपण आपलं कम्फर्ट झोन जे असतं ते सोडायला रेडी नसतो. अब्रामाला अगोदर आशीर्वाद नाही मिळाला, त्याला अगोदर आज्ञा पालन करावे लागले. उत्पत्ती 12 आणि 2 मध्ये देव आहे ना वारंवार म्हणतोय मी करेन, मी तुझे मोठे राष्ट्र करीन, मी तुला आशीर्वाद देणार, मी तुझे नाव मोठे करणार. आणि नंतर देव म्हणतो तू आशीर्वादित हो. आपल्या भविष्याची सुरुवात आपण काय करू शकतो यापासून होत नाही, तर देव काय करू शकतो यापासून होते. अब्रामाची जी क्षमता होती इथं मुख्य विषय नव्हता. देवाची काय क्षमता आहे हा मुख्य विषय होता. आज कदाचित आपण म्हणू शकतो की माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे कॉन्टॅक्ट नाही आहे, माझ्याकडे एज्युकेशन नाही आहे, माझा पास्ट खराब आहे, पण देव म्हणतो मी सर्व करेन. आपली जी कमजोरी असते ती देवासाठी अडथळा नसतो. पुढे मला तुमच्यासोबत एक गोष्ट डिस्कस करायची आणि ती म्हणजे मी तुला आशीर्वाद देणार, पण का? इथे एक खूप मोठे रहस्य आहे. मी तुला आशीर्वाद देणार, देव म्हणतो मी तुला आशीर्वाद देणार आणि तू आशीर्वादित होणार. पण देवाला अब्रामाला फक्त स्वतःसाठी आशीर्वादित बनवायचे नव्हते, त्याच्यापासून अब्रामापासून इतर राष्ट्रांना देखील आशीर्वाद मिळणार होता. सो एक प्रकारे जी ब्लेसिंग असते, जो आशीर्वाद असतो तो चॅनल असतो दुसऱ्यांना देखील आशीर्वादित करण्याचा. देव आपल्याला आशीर्वाद देतो याचा अर्थ सगळंच आपल्याकडे ठेवायचं नाही. माझ्याकडे ते आल्यावर, माझ्याकडे आल्यानंतर ते मला इतरांपर्यंत देखील पोहोचवायचं आहे. माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी कोणाची मदत करू शकतो. जर आपल्याला इन्फ्लुएन्स मिळाला, आपण जर फेमस झालो, तर आपल्यामुळे कोण येशूकडे येणार? आपल्याला जर एखादा प्लॅटफॉर्म मिळतोय तर त्याच्यामुळे अजून कोणाला आशा मिळणार? जेव्हा लोक आपली सक्सेस पाहतील तेव्हा त्यांनी असं नाही म्हटलं पाहिजे की वा किती मोठा माणूस आहे. त्यांनी असं म्हटलं पाहिजे या माणसाच्या जीवनात जो देव आहे तो किती मोठा आहे. देव अब्रामाला म्हणतो मी तुझे नाव मोठे करीन. आजच्या जगामध्ये अनेकांचं एकच लक्ष असतं, ते म्हणजे प्रसिद्ध होणे. पण जेनेसिस 11 मध्ये, उत्पत्तीच्या 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की लोक फेमस होण्यासाठी जो बाबेलाचा बुरुज होता ते बांधतात. आणि जेनेसिस 12, उत्पत्ती 12 मध्ये आपण म्हणतो की देव स्वतःहून अब्रामाला म्हणतोय मी तुझे नाव मोठं करीन. जेनेसिस 11, उत्पत्ती 11 आपण आपले नाव मोठं करू. उत्पत्ती 12 देव आपले नाव मोठे करीन. स्वतःचे नाव मोठे करण्यात आणि देवाचे नाव मोठे करण्यामध्ये खूप फरक असतो. आपण जर फेमस होण्यासाठी धावत असणार तर फेम आपला देव बनू शकतो, प्रसिद्धी आपली देव बनू शकते. पण जेव्हा देव आपल्याला उंचवतो तेव्हा ती आपली प्रसिद्धी देवाच्या कार्यासाठी वापर होतो तिचा. सक्सेस शूड अट्रॅक्ट टू गॉड, नॉट टू अवर सेल्फ. माझे जे यश आहे ते लोकांना माझ्याकडे नाही तर त्या देवाकडे, आपल्या जीवन देवाकडे घेऊन जावे, हेच लक्ष आपले असायला हवे. अब्राहम 75 वर्षाचा होता जेव्हा तो हारान सोडत होता. तेव्हा अब्राहम 75 वर्षाचा होता. आपल्यासारखे अनेक लोक असतील त्यांनी म्हटलं असतं माझं तर वय झालंय, आता माझ्याकडून काय होणार, माझी जी संधी होती ती चालली गेली आहे. पण अब्राहमाची एवढी मोठी जी जर्नी होती, त्याची जी यात्रा होती ती 75 वर्षामध्ये स्टार्ट झाली. इथं आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की देवाची जी कॉलिंग असते त्याला एक्सपायरी डेट नसते. देव आपल्याला कधीही बोलू शकतो. आपला काल गेला असेल, काही चुका झाल्या असतील, काही चुकीचे निर्णय घेतले असतील, तरीही देव आपल्याला म्हणू शकतो आता उठ, तुझी वेळ आली आहे. देवाला आपल्या पास्टपेक्षा आपला
जो आज्ञाधारकपणा आहे तो महत्त्वाचा आहे. अब्रामाने फक्त स्वतःसाठी प्रवास केला नाही, साराय आणि लोट याला देखील त्यांनी सोबत घेतले. याचा एक प्रॅक्टिकल लेसन आहे. जेव्हा देवाची कॉलिंग येते, ती कॉलिंग त्याचा प्रभाव इतरांवर देखील पडत असतो. जे आपल्या सराउंडिंग लोक असतात त्यांच्यावर. देव जेव्हा आपल्याला बदलत असतो तेव्हा आपल्या कुटुंबावर देखील परिणाम होत असतो, आपल्या चर्चवर परिणाम होतो, आपल्या समाजावर परिणाम होतो. म्हणून आपण देवासोबत चालतो की नाही हा फक्त आपला विषय नाही, पूर्ण जग, पूर्ण समाजाचा विषय असतो. आपल्या मागे चालणारे लोक देखील प्रभावित होत असतात. शेवटी अब्राम कनानमध्ये पोहोचतो. देवाने त्याला तो जो लँड होता तो दाखवला आणि देव त्याला म्हणतो की मी तुला हा देश देईन. अब्रामाने काय केले, तिथे एक अल्टार बांधले, एक वेदी बांधली. नंतर त्याने बेथेल आणि एआय मध्ये एक अल्टार, एक वेदी बांधली आणि देवाचे नाव घेतले. अल्टार म्हणजे काय, एक वेदी म्हणजे काय, ही एक फक्त दगडाची जागा नव्हती, ती एक देवाच्या नात्यासोबतची आठवण होती. अब्राम जिथे जिथे गेला तिथे त्याने देवाची उपासना केली. आज जो अल्टार आहे तो आपला काय बनू शकतो, आज जी ही वेदी आहे ती आपली काय बनू शकते. प्रेयर करणं, वर्शिप करणं, बायबल रीड करणं, गॉडला थँक्यू बोलणं, आज्ञाधारकपणा देणं एखाद्या व्यक्तीला जो गरजू व्यक्ती आहे, किंवा गॉडला सेंटर ठेवून एक लाईफ जगणं, हे आपल्यासाठी आजच्या जगामध्ये अल्टार आहे. तू नवीन जॉबमध्ये गेला, एक वेदी बांध. नवीन घर मिळाले, एक वेदी बांध. सोशल मीडियावर ग्रोथ मिळाली, एक वेदी बांध. कारण ब्लेसिंग, आशीर्वाद मिळाल्यानंतर देवाला विसरणे ही खूप मोठी डेंजर गोष्ट आहे. उत्पत्ती 12 मधील सगळ्यात धक्कादायक गोष्ट, अब्रामाला देवाने आज्ञा दिली. अब्राम कनानमध्ये आला, देवाने त्याला प्रॉमिस दिले आणि मग दुष्काळ आला. आपण काय अपेक्षा करणार, मी देवाच्या मार्गावर आहे म्हणून समस्या येणार नाही असे तुम्हाला वाटते का? उत्पत्ती 12 सांगते, आज्ञापालन करणे म्हणजे प्रॉब्लेम फ्री अशी लाईफ जगणे नसते. अब्राहम देवाच्या इच्छेत असताना देखील दुष्काळ आला. इन शॉर्ट आपल्याला एक गोष्ट इथं पाहायला मिळते की जे प्रॉमिस असतं ते मिळाल्यानंतर आपली परीक्षा होऊ शकते. कदाचित आपण असं म्हणू शकतो की मी आता देवाच्या जवळ आलो आणि लगेच माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आले. मी चांगले काम चालू केले आणि माझ्या लाईफमध्ये लगेच फायनान्शियल प्रॉब्लेम आले. मी मिनिस्ट्री चालू केली, माझ्या लाईफमध्ये लगेच ऑपोजिशन आले. याचा अर्थ असा नसतो की देव आपल्यासोबत नाही आहे. कधी प्रॉमिस नंतर फेथची परीक्षा होत असते, विश्वासाची परीक्षा होत असते. त्याच्यानंतर अब्राम इजिप्तमध्ये जातो. दुष्काळामुळे अब्राम इजिप्तमध्ये गेला आणि तिथे त्याला भीती वाटली. त्याला वाटले इजिप्शियन त्याला मारतील आणि सारायला घेऊन घेतील. म्हणून त्यांनी त्यांना सांगितले की साराय माझी बहीण आहे. इथे अब्रामाची वीकनेस दिसते आपल्याला. इथं आपल्याला सगळ्यात मोठा एक धडा पाहायचा आहे की कितीही महान व्यक्ती असला तरी त्याच्या मनामध्ये भीती येऊ शकते. आपण जेव्हा अब्रामाचे नाव घेतो तेव्हा आपल्याला विश्वास आठवतो, पण जेनेसिस उत्पत्ती 12 मध्ये अब्राम भीतीमुळे चुकीचा निर्णय घेतो. एक विश्वासू मनुष्य असा नसतो की ज्याला कधीच भीती वाटत नाही. एक विश्वासू मनुष्य भीती असून देखील तो देवाकडे पुन्हा येत असतो. अब्राम परफेक्ट नव्हता, पण देवाने त्याला कधीच सोडले नाही, कारण तो देवाकडे पुन्हा यायचा. इथे एक खूप विचित्र अशी गोष्ट घडते. अब्रामाने सत्य लपवले, पण तरी देवाने सारायचे रक्षण केले. फारोच्या घरावर संकट आले आणि देवाने सारायला फारोपासून दूर केले. इथे एक गंभीर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देवाची योजना आपल्या भीतीपेक्षा खूप मोठी आहे. याचा अर्थ चुकीचे निर्णय घे तरी देव सांभाळून घेईल असं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की जरी आपल्याकडून चुकी झाली तरी देव आपल्याला दया करणार, आपल्याला मर्सी तो दाखवणार आणि आपल्याला शेवटी तो योग्य मार्गावर घेऊन येणार. शेवटी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा देव आपल्याला काहीतरी सोडायला सांगतो तेव्हा तो आपल्याला रिकामी करण्यासाठी नाही सांगत, तो आपल्याला त्याच्या मोठ्या उद्देशासाठी तयार करण्यासाठी सांगत असतो किंवा बोलवत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव फक्त आपल्याला सुखी करण्यासाठी आशीर्वाद देत नाही, तर आपल्या जीवनातून इतर लोकांनी देखील देवाचा अनुभव घ्यावा यासाठी देव आपल्याला आशीर्वादित करत असतो.